नमस्कार मित्रांनो, आता आपण ह्याला पाळी घालून घेतलेली आहे। कारण की आपल्याला हे दांड काढून नंतर टोकन यंत्राच्या साहाय्याने आपण इथं गहू पेरणार आहोत। तरी आता आपण हे विडरला हे एक पोतं आणि दोरीच्या साहाय्याने बांधून घेतलेलं आहे, जेणेकरून आपली दांड हे चांगली पडावी म्हणून। आता हे एवढंच, इतकाच थोडा वापसा आहे, तर एवढंच अगोदर आपण दांड काढून घेऊ। आता हे जे तुम्ही जे दांड काढलेले बघत आहात, ते आपण विडरच्या साहाय्याने आपण हे दांड गहू पेरण्यासाठी काढलेले आहेत। यामध्ये आता टोकन यंत्राच्या साहाय्याने आपण या दांडामध्ये जे वरम दिसतात तुम्हाला, तर याच्या साईडनं एक काकरी व मध्यभागी एक व दुसऱ्या वर्माच्या साईडनं एक काकरी असे मध्यभागी दोन काकऱ्या आपण मध्यभागी एक व साईडला दोन अशा तीन काकऱ्या आपण एका दांडामध्ये टोकन यंत्राच्या साहाय्याने लावणार आहोत। तरी तुम्ही पाहू शकता की हे दांड आपले अतिशय चांगल्या पद्धतीचे जे निघलेले आहेत व ह्या जे ते पाठीमागचं जे चाक होतं, तर याच्यामुळं मध्यभागी ही आपल्याला टोकन यंत्र हाणण्यासाठी पण खून पडलेले आहे। आपण याच रेघीवर आपण टोकन यंत्र नंतर चालवणार आहोत। आता विडरच्या ह्यानं आपली थोडे एक लास्ट एकच दांड राहिलेला आहे, तेवढा एक आता आपण काढून घेऊ व नंतर आपल्याला थोड्या वेळानं हे झाल्याच नंतर आपण यामध्ये गहू लावणार आहोत। हे लोड असल्यामुळं थोडं जरा विडर पण आपलं थोडं म्हणजे हे मातीच्या लोडामुळं थोडं दमानी किंवा चाक हे जाग्यावर फिरतात, थोडं परेशानी होते ह्याच्या ह्याला। व खरणीच्या वेळेस कसल्याही प्रकारची परेशानी होत नाही, याला पण होत नाही, पण थोडं लोड असल्यामुळं विडर हे थोडं जाम चालल्यासारखं होतं। आता हे थोडंच राहिलेले आहे, वर्म पण तुम्ही पाहू शकता की म्हणजे नंतर ते दांड फुटण्याची काहीच शक्यता नाही। वर्म हे पण चांगले पडलेले आहेत व मध्ये पण माती राहिलेली आहे आपल्याला गहू हे पेरण्यासाठी। आता हे लास्ट एक आपलं एक दांड राहिलेला आहे, ते तेवढा एक आपण काढून घेऊ। आता आपले जे दांड आहेत ते काढायचे झालेले आहेत, जे राहिलेले आहेत थोडेफार जे कडीला वळायत, आणि ते आता आपण खोऱ्याच्या साहाय्याने व्यवस्थित करून घेऊ व नंतर उद्याच्याला आपण यामध्येच टोकन यंत्राच्या साहाय्याने गव्हाची लागवड करणार आहोत। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। धन्यवाद।